नमस्कार फ्रेंड्स, संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण एकदम काचासारखा ट्रान्सपरंट असा जाम बनवणार आहोत आणि तोही कवठाचा। आणि हा जाम बनवण्यासाठी आपण यामध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करणार नाही। आपण पाहू शकता आपला जाम किती ट्रान्सपरंट झालेला आहे। चला तर मग जाम बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर अजून जर तुम्ही संध्या रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज संध्या रेसिपीज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। जाम बनवण्यासाठी मी येथे 5 पिकलेले कवठ घेतलेले आहेत। आपण याला कैटही म्हणतो। आता आपल्याला हे कवठ फोडून यामधला पूर्ण गर काढून घ्यायचा आहे। या सर्व कवठांमधला गर आपण काढून घेतलेला आहे। एक कुकरचा डबा भरून गर या कवठामध्ये निघलेला आहे। आता हा गर आपल्याला एका कुकरमध्ये टाकून घ्यायचा आणि ज्या भांड्याने आपण गर मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने 2 भांडे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। एक भांड गराला 2 भांडे पाणी असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। आता आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। कुकरची वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता आपला पल्प छान शिजला। आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये चाळणी ठेवायची, त्यामध्ये पांढरा स्वच्छ सुती कापड टाकून घ्यायचं आणि जे आपण शिजवलेला पल्प आहे तो या कापडावर टाकून घ्यायचं। पूर्ण पल्प आपल्याला कापडावर टाकून घ्यायचा। आपल्याला या पल्पमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। हा पल्प आपल्याला थोडासा थंड होऊ द्यायचा। नंतर या कापडाला थोडं दाबत आपल्याला या पल्पमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। त्यामुळे हा पल्प आपल्याला थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यावर हाताने आपण हा पल्प दाबून पाणी काढू शकतो। आपण पाहू शकतो आपला पल्प एकदम कोरडा झालेला आहे। आपण त्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। एक पातेलभर पाणी निघलं हे। आता हे पाणी आपल्याला एका मोठ्या कढईत टाकून घ्यायचं आणि ज्या पातेल्यानं हे पाणी मोजलं आपण त्याच पातेल्यानं एक पातेलं साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला कढईमध्ये। म्हणजेच जितकं पाणी तितकी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। याला आपण जेली सुद्धा म्हणू शकतो। हा जाम आपण पोळीसोबत ब्रेड सोबतही खाऊ शकतो। लहान मुलांसाठीही खूप छान आहे आणि आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा रंग ॲड केलेला नाही, त्यामुळे हा जाम पौष्टिकही आहे। हे मिश्रण आपल्याला मस्त उकळून घ्यायचं आहे। आपण लाडूसाठी जसा पाक बनवतो तसा पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपल्याला या पाकामध्ये 1 चमच लिंबू रस टाकून घ्यायचा आहे। लिंबू रसामुळे साखरेचे क्रिस्टलायझेशन होत नाही, आपला पाक कडक होणार नाही। आपल्या पाकावर साईडला जे पांढरा फेस आलेला आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये, म्हणजे आपला जाम किंवा जेली एकदम पारदर्शक होईल। आता आपण पाकाचे 2 ते 3 थेंब एका प्लेटमध्ये टाकून पाहू आणि ही प्लेट थोडी थंड होऊ देऊ। आपण पाहू शकता आपल्या पाकाचा छान तार तुटायला लागलेला आहे। थंड झाल्यानंतर आपण पाहू शकता मी प्लेट वाकडी पकडलेली आहे, तरीही आपला जाम छान सेट झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण नॉर्मली गरम असतानाच आपल्याला हे एका बर्नीमध्ये ओतून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित सेट होईल। हा जाम आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो आणि बाहेरही ठेवू शकतो। 4 ते 5 महिने हा जाम खराब होत नाही। आपली बर्नी भरलेली आहे। काही जाम आता आपण प्लेटमध्ये टाकून घेऊ आणि तो प्लेटमध्ये सेट करून घेऊ। 7 ते 8 तासानंतर हा जाम फ्रीजमध्ये न ठेवताही व्यवस्थित सेट होतो। आपण पाहू शकता आपली जेली किंवा जाम
व्यवस्थित सेट झालेला आहे। मी प्लेट पूर्ण वाकडी पकडलेली आहे, तरीही आपली जेली बिलकुलही हालत नाही। आता आपण ही जेली किंवा जाम चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित कापून घेऊ। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। आणि हो, कमेंट करायला तर बिलकुलच विसरू नका। चाकूच्या साहाय्याने हा जाम आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण पाहू शकता आपला जाम एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे। आता आपण बर्नीमध्ये सेट केलेला जाम पाहू। मी बर्नी पूर्ण उलटी पकडलेली आहे, तरीही आपला जाम बिलकुलही सांडत नाही। चमच्याच्या साहाय्याने आपण जाम प्लेटमध्ये काढून घेऊ। एकदम ट्रान्सपरंट असा जाम तयार झालेला आहे आपला। हा जाम दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खायला सुद्धा टेस्टी होतो। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।